मार्केटमध्ये मिळते तशीच अगदी टम्म फुगलेली खुसखुशीत कचोरी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। कचोरी मस्त फुगली आहे, अजिबात तेलकट झाली नाहीये आणि मस्त खस्ता देखील झालेली आहे। तेल आणि पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन जर तुम्ही ही कणिक मळली ना तर कचोरी मस्त खस्ता होईल। शिवाय तेलाचं टेम्परेचर देखील किती ठेवायचं, यात कोणते कोणते मसाले वापरायचे ज्यामुळे ही कचोरी अगदी विकत सारखी होईल, तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे। पहा झाली की नाही मस्त, खातानाच आवाज येतोय, अगदी खुसखुशीत कचोरी झालेली आहे। हलवायचे सगळे सिक्रेट्स आज मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ। कचोरी खुसखुशीत व्हावी म्हणून यामध्ये मी घालते 1.5 टेबलस्पून एवढं तेल। तर तेलाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे, तरच आपली ही कचोरी मस्त खस्ता अशी होईल। थोडं थोडं पाणी करून आपण ह्याची मऊसूत कणिक मळून घेऊया। तर ह्याची मऊसूत कणिक मळण्यासाठी मला साधारण अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे। तर पाणी तुम्ही इथे मोजून घ्या, म्हणजे कणिक जी आहे ती अगदी परफेक्ट तुमची बनेल आणि त्यामुळे आपली कचोरी पण खस्ता होईल। पहा एकदम मऊसूत झाली आहे। कचोरीसाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे ह्याचा मसाला। तर इथे मी प्रत्येकी 1 चमचा धणे, जिरे, मिरे आणि बडीशेप घेतली आहे। याला आपण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे, हे बाजूला ठेवूया। 1 कप मूग डाळ साधारण 2-3 तासासाठी मी पाण्यात भिजत ठेवली होती, यातलं पाणी सगळं निथळून घेतलं आहे। मिक्सरला ह्याची आपण दरदरीत पेस्ट करून घेणार आहोत। खूप जास्त ह्याची बारीक पेस्ट करायची नाहीये किंवा हे मूग डाळ दळताना आपल्याला पाण्याचा देखील वापर करायचा नाहीये। मूग डाळीचे दाणे अख्खे राहिले नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला ही मूग डाळ दळून घ्यायची आहे। तर आता कचोरीसाठी लागणारं स्टफिंग जे आहे त्याची आपण फोडणी तयार करून घेऊया। तर इथे मी साधारण 1.5 टेबलस्पून तेल टाकलं आहे आणि जो आपण कचोरी मसाला बनवला आहे तो इथे 1 चमचा मी टाकला आहे। आता यामध्ये आपण हे सगळे मसाले कच्चे घेतले होते, त्यामुळे आपण हे अगदी मिनिटभर परतून घेणार आहोत। यामध्ये घालूया पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि SRV स्पाइसेस यांचा स्पेशल गरम मसाला। हा गरम मसाला डंकावर कुटलेला असल्यामुळे मसाल्यामधले नॅचरल ऑइल आणि अरोमा तसाच इंटॅक्ट राहतो। यामध्ये सगळे उच्च प्रतीचे मसाले वापरलेले आहेत। तर इथे मी 1 चमचा SRV स्पाइसेस यांचा गरम मसाला वापरतीये। तुम्हाला देखील हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर Amazonवर अवेलेबल आहे, शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तिथून देखील तुम्ही हा मसाला ऑर्डर करू शकता। सगळे मसाले छान परतले गेले आहेत। यामध्ये घालूया पाव कप बेसन। तर बेसन आता या मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। बेसन पिठाचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे। इथे जर तुम्हाला तेल थोडंसं कमी वाटलं तर यामध्ये तुम्ही 1-2 चमचे तेल आणखी वाढवू शकता। मसाले परतेपर्यंत तुम्ही एक काम करू शकता, ते म्हणजे अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा। व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा। मसाले छान परतून झाले आहेत। मूग डाळ जी आपण वाटून घेतली होती ती यामध्ये घालूया। वाटलेली मूग डाळ देखील या मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया। डाळ सुरुवातीला परतताना ना थोडीशी मिक्स व्हायला वेळ लागतो, तर कारण डाळ ओली असते आणि बाकीचे मसाले अगदी ड्राय झालेले असतात, गरम असतात आणि या गरम मसाल्यांमध्ये आपण ही थंड वाटलेली डाळ घालतो, त्यामुळे डाळ ही कढईला चिकटण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाहीये, अगदी स्लो फ्लेमवर हे सगळे मसाले या डाळीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस। जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता, पण प्रत्येकाच्याच घरात आमचूर पावडर नसते, म्हणून इथे मी लिंबाच्या रसाचा वापर करून आज ही मूग डाळीची कचोरी बनवते। मीठ आणि लिंबू देखील आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आता घट्ट व्हायला लागलेलं आहे। या स्टेजला लगेचच कढईवर झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी आपण याला दणदणीत वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे यातली मूग डाळ आणि बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजेल, कच्चं राहणार नाही। आता जेव्हा झाकण उघडाल तेव्हा तुम्ही पाहाल की ह्याच्यामध्ये काही गाठी झालेल्या आहेत, तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। तर गाठी मोडून आपण हे मिश्रण एकदम कोरडं किंवा मोकळं करून घेणार आहोत। तर चला आता हे मिश्रण थंड होतंय, तोपर्यंत आपण कणिक जी आहे ती पाहूया। कणिक पुन्हा एकदा आपण मळून घेऊया, म्हणजे ती छान मऊसूत होईल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून शहरातून पाहताय मला कमेंट करायला अजिबात विसरू नका, म्हणजे मला देखील कळेल की आपला मिम्मीज किचन मराठीचा व्हिडिओ कुठल्या गावामध्ये कुठल्या शहरामध्ये पोहोचलाय। आता या कणकेतला ना थोडासा पिठाचा गोळा मी काढून घेतला आहे। उकडीच्या मोदकांची पारी करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा असा पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही ही लाटी लाटून देखील घेऊ शकता, पण हातावर जर तुम्ही अशी कराल ना तर ती कचोरी जास्त खस्ता होते असं माझं ऑब्झर्वेशन आहे। आता यामध्ये साधारण 2 चमचे एवढं आपण हे
मिश्रण जे आहे किंवा स्टफिंग आहे ते भरून घेणार आहोत। थोडंसं दाबून घेऊया आणि ही कचोरी आपण व्यवस्थित बंद करून घेऊया। कचोरी व्यवस्थित बंद करून घ्यायची म्हणजे तळताना ती तेलामध्ये फुटत नाही। हातावर आपण ती व्यवस्थित दाबून घेऊया म्हणजे यामध्ये जे भरलेलं स्टफिंग आहे ते कचोरीच्या कडेपर्यंत पोहोचेल आणि कचोरी खाताना कुठेही कोरडी लागणार नाही। तर कचोरी भरण्याची आणखी दुसरी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। ही पद्धत अगदी सोपी आहे आणि अशा पद्धतीने अगदी झटपट सगळ्या कचोऱ्या आपल्या स्टफ करून होतात। स्टफिंग भरल्यानंतर प्रत्येक वेळी ते छान दाबून घ्यायचं म्हणजे कचोरी आपली फुटत नाही। तर थोडंसं स्टफिंग मी अजून यामध्ये भरते। साधारण एका कचोरीमध्ये 2 चमचे एवढं आपल्याला सारण भरायचं आहे। पहा आहे की नाही ही पण पद्धत सोपी। तर मला ही पद्धत जास्त आवडते। या पद्धतीने कचोरी केली ना की अगदी पटापट कचोऱ्या आपल्या तयार होतात। चला आता ह्या कचोऱ्या अशा झालेल्या आहेत पण आपल्याला ह्या अशाच तळायच्या नाहीयेत। तर ह्या कचोऱ्या आपल्याला थोड्याशा हलक्या हाताने लाटून मग ह्या आपण तेलामध्ये तळणार आहोत। कचोरी ज्या बाजूने बंद केली आहे ती बाजू आपल्याला पोलपाटावर खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग कचोरी आपल्याला लाटायची आहे। पहा एवढ्या जाडीची आपल्याला ही साधारण कचोरी लाटायची आहे। खूप जास्त मोठी नाही करायची कारण तळल्यानंतर या कचोऱ्या खूप मोठ्या फुलतात। तर इथे मी सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहे। आता तेलाचं टेम्परेचर जर तुम्ही म्हणाल तर अगदी थंड आहे। नुकतीच मी कढई गॅसवर चढवली आहे आणि अशा अगदी थंड तेलामध्येच मी या कचोऱ्या टाकते आणि हेच सिक्रेट आहे ज्यामुळे कचोऱ्या आपल्या मस्त अगदी फुग्यासारख्या टम्म फुगतात। आणि बऱ्याच वेळा पहा कचोरी तळताना त्याला फोड येतात किंवा असे बबल्स येतात तर ते देखील या कचोरीला येणार नाहीत। अगदी हलवाईसारख्या ह्या कचोऱ्या तयार होतात। तर इथे मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करतेय। तेल थंड असताना बुडबुडे अगदी कमी होते आणि आता तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी ह्याला बबल्स याला लागलेले आहेत आणि कचोरी देखील हळूहळू आपली फुलायला लागलेली आहे। तर इथे देखील तेलाचं टेम्परेचर अगदी कमीच ठेवायचं आहे। संपूर्ण कचोरी तळताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला कुठेही वाढवायचं नाहीये। गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाहीये। स्लो फ्लेमवरच आपण या कचोऱ्या तळून घेणार आहोत। आता थोड्याशा या अशा फुलल्या ना की अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला या फक्त थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत किंवा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे या कचोऱ्या आणखीन जास्त टम्म फुगतात। कचोरी उलटण्याची अजिबात घाई करायची नाही। जोपर्यंत पहिली बाजू व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पहा कचोरी उलटण्यापूर्वीच किती मस्त टम्म फुगलेली आहे। आता 1-2 मिनिटांनंतर लगेचच आपण ही कचोरी टर्न करून घेऊया। आलटून पलटून आपल्याला ह्या कचोऱ्या दोन्ही बाजूनी मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता रंग आता थोडा थोडा बदलायला लागलेला आहे। कचोरी तळण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे पेशन्स। आणि पहा काय सुंदर कचोरी आपली टम्म फुगली आहे। अजिबात या कचोऱ्या तेलकट होत नाहीत। आणखीन 1 मिनिटभर या कचोऱ्या मी तळून घेते म्हणजे थंड झाल्या तरी देखील ही कचोरी आपली मस्त खुसखुशीतच राहील। कचोरी तळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स त्या आपण पाहूया। तर तेलाचं टेम्परेचर सगळ्यात पहिले आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे। दुसरं म्हणजे एका वेळी खूप जास्त कचोऱ्या आपल्याला तेलात टाकायच्या नाहीत नाहीतर मग कचोऱ्या आपल्या फुलणार नाहीत कारण मग तेलामध्ये त्याला तेवढी जागा तर पाहिजे ना मस्त अशा टम्म फुलण्यासाठी। त्यामुळे एका वेळी खूप जास्त कचोऱ्यांची गर्दी तेलामध्ये करायची नाही। प्रत्येक वेळेस जेव्हा आपण पहिला घाणा काढू त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तेल आपलं थंड असलं पाहिजे आणि त्यानंतरच मग आपल्याला पुढचा घाणा तेलामध्ये टाकायचा आहे। जर खूप जास्त गरम तेल असेल तर मग कचोऱ्यांवर बुडबुडे किंवा बबल्स येतील आणि मग ते तशा कचोऱ्या खायला अजिबात चांगल्या लागत नाही। तर इथे तुम्ही पाहिलं की मी गॅस पूर्ण बंद केला होता आणि कचोऱ्या टाकल्यानंतर मग इथे मी गॅस चालू केला। तर एक बाजू झाली त्यानंतर आता इथे मी कचोऱ्या ह्या टर्न करून घेते आणि अगदी मंद गॅसवर ह्या कचोऱ्या इथं तळतायत तोपर्यंत इथे मी तुम्हाला एक कचोरी दाखवते। पहा काय मस्त टम्म फुगलेल्या आहेत। आज जे मैद्याचं प्रमाण मी तुम्हाला दिलं आहे 1.5 कपचं त्या प्रमाणात साधारण मीडियम साईजच्या किंवा मार्केटमध्ये मिळतात ना त्या साईजच्या 8 कचोऱ्या तयार होतात। यामध्ये शिल्लक राहतं ते म्हणजे थोडासा कचोरीचा मसाला तर तो तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये वापरू शकता। मी जे स्टफिंग केलंय ते देखील उरलेलं आहे तर त्यामध्ये अजून एक साधारण 7-8 कचोऱ्या तरी नक्कीच होतील। तर जेव्हा पुन्हा आपल्याला करायचे आहे तर पुन्हा वेगळं स्टफिंग करायची गरज नाहीये। फ्रीझरमध्ये हे स्टफिंग तुम्ही 6 महिन्यांपर्यंत आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरमागरम कचोऱ्या खायच्या आहेत ना तेव्हा फक्त कणिक मळायची आणि लगेच कचोऱ्या करायला घ्यायच्या। कचोरी अजिबात तेलकट होत नाही, एकदम मस्त खस्ता होतात। तर नक्की करून पहा। पहा किती छान फ्लेकी झालेल्या आहेत। मस्त कचोरी फोडायची त्यावर चिंचेची चटणी टाकायची
आणि गरमागरम खुसखुशीत अशा कचोरीचा आस्वाद घ्यायचा। पाहिलात ना, झाली मस्त खुसखुशीत, आवाजावरूनच लगेच लक्षात येतं। आणि पहा किती छान पोकळ झाली आहे, अगदी बाजारात मिळते सेम तशीच। कचोरीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला आणखीन दुसरा कुठला व्हिडिओ पाहण्याची गरज भासेल। तर चला, मी तर मस्त आस्वाद घेतेय गरमागरम कचोरीचा। तुम्ही देखील घरी नक्की करून पहा आणि अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा।